नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अद्वैत कॉन्सिलरकडे यायला निघतो। कॉन्सिलर मात्र आता तेथे आपल्या ऑफिसमध्ये गाणंही गुणगुणत असतो। तो खूपच खुश असतो आणि तेवढ्यात तेथे अद्वैत येतो। अद्वैतला बघून आता कॉन्सिलर म्हणजे बंद बघा कसा अगदी दौडत दौडत आला। तर आता अद्वैत म्हणतो की काय बोलतात, तेव्हा आता लगेच कॉन्सिलर म्हणतो की अहो मी किती अगदी रोमॅन्टिक होत जबरदस्त गाणं म्हणत होतो आणि तेवढ्यात तुमची दमदार अशी एंट्री झाली। म्हणजे हाच बघा हा सुवर्ण योग आहे किंवा नाही। तर अहो हा तर सुवर्ण योगच आहे। तेव्हा आता अद्वैत विचारतो की म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जे काही सुरू आहे तर ते नेमकं काय आहे। तर कॉन्सिलर पुन्हा म्हणतो की मला काय माहिती आणि परत म्हणतो की ते तर मलाच माहिती असेल, कारण तो तर माझा धंदा आहे। आणि हे बघा तुमच्या मनात जे काही प्रश्न आहे तर ते पटकन मला सांगा, त्या सगळ्याची उत्तरं मी तुम्हाला एका झटक्यात देऊन टाकतो। सांगा बरं तुमच्या मनात कोणकोणती प्रश्न आहेत ते। त्यावर आता अद्वैत म्हणतो की हो ते तर मला डिस्कस करायचं आहे, पण त्या अगोदर माझ्या आयुष्यामध्ये एक आता चांगली म्हणजे खूप मोठी गोष्ट घडलेली आहे, कारण एका गोष्टीचं मला रिअलायझेशन झालेलं आहे। तेव्हा आता ते ऐकून कॉन्सिलर म्हणतो की वाव क्या बात है, चांगली गोष्ट। आणि अहो शब्दच किती मोठा गोड आहे तो। आणि हे बघा माझे सुद्धा कान आता असुसलेसले आहे, कारण ती गोड बातमी ऐकण्यासाठी। बोला बरं नक्की काय ती गोड बातमी आहे। त्यावर आता अद्वैत सांगायला सुरुवात करतो की हे बघा सर, खरे बरोबर माझे नेहमी वाद होतात, अगदी कचा कचा जशी भांडणं आपण म्हणतो ना तशी भांडणं आमच्या दोघात होतात। आमच्या दोघांमध्ये कधीही कुठल्याही मतावर एकमेत मत होत नसतं। म्हणजे हे बघा आपण जेव्हा एखाद्या व्यक्ती बोलतो आपलं मत सांगतो तेव्हा आता आपण काय करतो। तर कॉन्सिलर म्हणतो की तेव्हा आपण काय करतो, चावी घेतो आणि घराच्या बाहेर निघून जातो। तेव्हा अद्वैत विचारतो की कोण, तर कॉन्सिलर म्हणतो की मी, आणि आमच्या घरी असंच असते। तर अद्वैत विचारतो की अहो तुम्ही मला तुमचं कशाला सांगतात, मी माझ्याबद्दल तुम्हाला विचारते। तेव्हा कॉन्सिलर म्हणतो की अच्छा म्हणजे तुमच्याबद्दल आहे, तर मग तुम्हीच सांगा की तुम्ही काय करता। तर अद्वैत म्हणतो की अहो काय करतो म्हणजे काय करतो, बेसिक गोष्ट आहे, आपण गप्पा करतो, एकमेकांच्या मनातील आपण एकमेकांना सांगतो। परंतु इथे तर तसं काहीच होत नाही। येथे तर सुरुवात वादाने होते आणि मध्य सहमताने आणि शेवट मात्र भांडणाने होतो। त्यावर त्या कॉन्सिलर म्हणतो की एक मिनिट मिस्टर चांदेकर, अहो हे तुमचं काय सुरू आहे। अहो तुम्ही हे काय बोलतात आणि तुम्ही बोलतात ते कळते का तुम्हाला। मला एक गोष्ट सांगा बरं मिस्टर चांदेकर, मी आता काय बोललात की चांगल्या गोष्टीचं रिअलायझेशन आले तुम्ही वादावादी बद्दल काय बोलतात। आता कॉन्सिलर विचारतो की म्हणजे तुम्ही मुद्द्यावर येतात तर लगेच या, मला ऐकायचं तर आहे। आणि थोडक्यात काय म्हणजे मिसेस चांदेकर आहे ना, त्यांना तुमच्याबरोबर राहायला आवडत नाही आणि तुम्हाला तिच्याबरोबर राहायला आवडत नाही। त्यावर आता अद्वैत लगेच उठतो आणि नाही असे म्हणतो, तुम्हाला असं नाही म्हटलं हो, उलट मला तिच्याबरोबर राहायला आवडतं असे मला म्हणायचे होते। म्हणजे हे बघा सर, मी तिच्याशिवाय माझं जे लाईफ आहे ना तर ते इमॅजिनच करू शकत नाही। त्यावर त्या कॉन्सिलर विचारतो की म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मिसेस चांदेकर शिवाय तुमचं आयुष्य आहे तर ते अपूर्ण आहे। तर त्यावर त्या अद्वैत थोडासा लाजतो आणि म्हणतो की हो तिच्याशिवाय मला आता काहीही आवडत नाही। तिची ती भांडणं आणि माझ्यावरची तिची ती दादागिरी, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये जायच्या, परंतु आता ह्या सगळ्या गोष्टीची मला मजा येते। आणि जेव्हा सुरुवातीला ती माझ्या रूम मध्ये यायची तेव्हा ती माझ्या शेजारी बसायची आणि मला ते सहन होत नव्हते, परंतु आता जर ती रूम मध्ये नसली तर ते मला सहन होत नाही। तिच्याशिवाय मला रूम मध्ये एकटेपणा अजिबात सहन होत नाही, ती कायम माझ्या जवळ असावी असे मला वाटते। इनफॅक्ट तर आता मला असं वाटायला लागले की इतक्या वर्ष मी तिच्याशिवाय रूम मध्ये राहिलोच कसं। माझी रूम आणि खरे आणि मी या 3 फॅक्टर्समुळे माझी जी लाईफ सिक्युअर झालेला आहे। आणि हे बघा सर, मला त्याबद्दलच विचारायचं होतं म्हणून मी तुमच्याकडे आलो। मग हे सगळं जे काही सुरू आहे तर ते म्हणजे नक्की काय आहे, त्याला काय नाव आहे। तर कॉन्सिलर सांगतात की हे बघा त्याला फक्त आणि फक्त प्रेम म्हणतात याला। जे तुमच्या मनातील प्रेम आहे तर ते तुमच्या मिसेस विषयी आहे, मिसेस चांदेकर विषयी। फक्त बाकीच्या गोष्टीपेक्षा हा शब्द समजून घ्या, मग बघा की तुमचं आयुष्य कसं बदलेल। आता कॉन्सिलर मनात हे सर्व बोलत असतो आणि ते अद्वैतकडे बघत असतात। तर अद्वैत विचारतो की सर काय झाले, तुम्ही माझ्याकडे असं का बघतात बरं। तेव्हा लगेच कॉन्सिलर अद्वैतच्या हातामध्ये हात देतात आणि त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून म्हणतात की हे बघा तुम्ही आता उत्तम, तुम्ही योग्य मार्गावर आहात। अद्वैत विचारतो की
म्हणजे हे सर्व नॉर्मल आहे का? त्यावर त्या काउन्सिलर सांगतो की अहो नॉर्मल काय, नॉर्मल पेक्षा जबरदस्त नॉर्मल आहे. म्हणजे हे बघा आतापर्यंत कसं होतं की माझा मार्ग एक होता, म्हणजे आता कसं झाले की माझा मार्ग हा दुखला. तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो की सर हे बघा मला आता उत्तर मिळालेलं आहे, मी लगेच येतो. म्हणून अद्वैत तिथून जायला निघतो. हे सगळं नॉर्मल आहे तर, आणि लगेच तो थँक्यू बोलत तिथून अगदी निघून जातो. तेव्हा आता काउन्सिलर स्वतःला म्हणतो की म्हणजे यांचं कसं, यांचं सगळं काही नॉर्मल आहे आणि आमचंच का नॉर्मल होईना, आणि मला नाही वाटत की आमचं कधी नॉर्मल होईल म्हणून तो आता आपल्या डोक्याला हात लावून घेतो. त्यानंतर आता इकडे अनामिका ही किचन मध्ये असते आणि मुद्दाम हातामध्ये भाजी घेते आणि आता रजनी बाहेर आलेली असते. आता रजनी समोर मुद्दाम ती जरा ती टेन्शन मध्ये आहे. आता सोमचा ती विचार करते असं आता तिला नॉर्मल दाखवते. तेव्हा आता भाजी निवडत असताना अगदी आपला म्हणजे जे रूप आहे तर ते तसे करते, म्हणजे खूप विचार करत आहे असे ती दाखवते. रजनीचं आता अनामिकाकडे लक्ष जाते. तेव्हा रजनी घाईनेच आता अनामिकाकडे किचन मध्ये येते आणि अनामिकाला विचारते की काय ग, अगं बाळा अनामिका तू कसला इतकं विचार करतेस? तेव्हा आता अनामिका म्हणते की आई अहो हे बघा कसला नाही. तर रजनी विचारते की काय झालं, तुला बरं वाटत नाही का? तेव्हा अनामिका म्हणते की आई सोहम कालपासून घरी आलेला नाही आणि हल्ली तर त्याचं नेहमीच झालेलं आहे. तेवढ्यात आबा बाहेर येतात आणि ह्या दोघींचं बोलणं ते ऐकतात. तर अनामिका सांगत असते की हे बघा हल्ली तर तो अगदी घरी आला तर कायम झोपून असतो, पडून असतो आणि आता हल्ली तर जास्त पिऊनच तो घरी येतो. घरात काय सुरू आहे, कोणी आजारी आहे का, कोण कुठल्या मनस्थितीतून जातोय याचं त्याला काही पडलेलं नाही. तो फक्त आणि फक्त दारूच्या नशेत डुबलेला असतो. घरात असून नसल्यासारखे वाटते, त्यामुळे आई हे बघा मलाच कसे तरी होते. त्यावर आता रजनी म्हणते की असून दे, मला सुद्धा खूप वाईट वाटतं या सगळ्यामुळे. तेव्हा आता अनामिका म्हणते की आई जाऊन द्या, तुम्ही कशाला इतकं वाईट वाटून घेतात, आणि तसंही आता मी सगळ्याचा स्वीकार तर केलेला आहे. तर आबा आता हे सर्व ऐकतात. आबांना खूप आता आणखीन टेन्शन येते. त्यावर तर रजनी अनामिकाला म्हणते की मी आलेच असे बोलून आता रजनी आबांकडे येते आणि आबांना म्हणते की आबा मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. त्यावर आता आबा म्हणतात की हो बोल ना रजनी, काय झाले? आणि रजनी मी कालपासून बघतोय तुझा चेहरा असा पडल्यासारखा का दिसतो, नक्की काय झाले? त्यावर आता रजनी सांगायला सुरुवात करते की आबा हे बघा नक्की काय करू तेच मला नाही सुचत. आताच अनामिका मला सांगत होती. तर आबा म्हणतात की नको सांगू मला, मी सर्व काही माझ्या कानांनी ऐकलेलं आहे, त्या पोरीचं सुद्धा काही चुकत नाही. तर रजनी म्हणते की हो ना आबा, मला सुद्धा तेच वाटतं, परंतु हे बघा राहून राहून मला हा सुद्धा विचार येतो आणि राहून राहून मला तर आता आणखीन टेन्शनच आलेले आहे की आता रजनी इकडे तिकडे बघते आणि म्हणते की ह्या शापामुळे. आता शाप म्हटल्यानंतर आबांना तर आणखीन धक्का बसतो. आबा लगेच ताटकन उठतात. तर आता रजनी म्हणते की आबा मनामध्ये खूप आता गोष्टींचं वादळ सुरू आहे, नक्की काय होईल हे काही सांगता येत नाही, काय करावं ते सुद्धा नाही समजत, खूप टेन्शन आलेले आहे. तेव्हा आता आबांना आणखीन टेन्शन येते. आबा आता आपल्या मनात विचार करतात की नेमकं आजच्या दिवशी हा विषय कसा वर आला असेल. देवी आई तूच आता पाठीशी राहा. त्यावर आता रजनी म्हणते की आबा, तर आबा म्हणतात की हे बघ रजनी, तू काही काळजी करू नकोस, अंबाबाईचं नामस्मरण चालू ठेव, सगळं काही ठीक होईल, सगळं काही ठीक होईल. म्हणून आता आबांचे डोळे सुद्धा भरून येतात. त्यानंतर आता इकडे खऱ्यांच्या घरी आपल्याला असं बघायला मिळतं की संगीता ही दिनकरला म्हणत असते की अहो मी काय म्हणते तुम्हाला, काल मात्र आता आपल्या कलाचा वाढदिवस होता, तर जावई बापूंनी अगदी दणक्यात तो वाढदिवस साजरा केला. त्यावर तर दिनकर म्हणतो की हो ना संगे, अगं केक करताना जावई बापूंचा उत्साह तू बघितला होता ना, त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद होता, एकदम नादखुळा. तर संगीता म्हणते की हो ना, आणि हे बघा मला तर असं वाटतं आपली कला आपल्याला विसरली वाटतं, म्हणजे तिचा आता हा कौतुक आणि संसारामध्ये ती इतकी रमली की आता तिच्या आईबाबांना फोन करायला सुद्धा तिला वेळ नाही मिळत, फोन करण्यासाठी सुद्धा ती विसरून गेली. तर दिनकर हसून म्हणतो की संगे अगं चालायचं, आणि हे बघ संगे अगं कला खुश आहे, जावई बापू सुद्धा खुश आहे, तर आणखीन आपल्याला काय हवं आहे बरं? तेव्हा संगीता म्हणते ते तर आहेच, परंतु काय काय झाले, काय काय कौतुक झाले हे सगळं सुद्धा आपल्याला कळायला नको का? त्यामुळे मी एक काम करते, मी कलाला फोन करते. म्हणून संगीता लगेच कलाला फोन करायला घेते. तेव्हा आता कला ही झोपलेली असते, कारण तिची तब्येत आता व्यवस्थित बरी नसते. आणि सरोज आता रूममध्ये येते, कलाला डोकावून बघत असते. कलाकडे बघते आणि खुश होऊन आता तिथून परत ती जायला निघते. आणि तेवढ्यात कलाचा मोबाईल वाजतो, कारण संगीताने कॉल केलेला असतो. आता कलाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून सरोज हळूच मोबाईल घेते आणि आता संगीताचा फोन घेऊन म्हणते की हॅलो, मी सरोज बोलते, कलाची तब्येत जरा बरी नाही, कला जरा झोपलेली आहे. तर ते ऐकून आता संगीताला तर आणखीनच भीती वाटते. संगीता घाबरूनच विचारते की काय झाले कलाला, आणि तुम्ही काय बोलतात सरोज मॅडम, कलाला बरं नाही का? तेव्हा सरोज म्हणते की हो तिला बरं नाही वाटत, ती उठल्यानंतर मी तुम्हाला फोन करण्यासाठी
करण्यासाठी सांगते. संगीता म्हणते की आहो पण, तर दिनकर आता संगीताला हळूच म्हणतो की संगे आता फोन ठेव. संगीता आता शांत होते आणि म्हणते की बरं बरं चालते. तर सरोज म्हणते की हो ठीक आहे. त्यानंतर आता इकडे संगीताने फोन ठेवल्यानंतर ती रडत असते आणि दिनकरला म्हणते की तुम्ही असं कसं बोलू शकतात, कलाला बरं नाही आणि मग मी तिची साधी चौकशी सुद्धा सरोज मॅडमकडे करायची नाही का. त्यावर आता दिनकर तिला समजावतो की म्हणतो की हे पग संगे, सरोज मॅडमनी स्वतः फोन उचलला आणि स्वतःहून त्यांनी तुला सांगितले की कलाला बरं नाही म्हणून, बरं वाटत नाही, ती झोपलेली आहे, ती उठल्यानंतर मी तुम्हाला फोन करायला सांगते असं त्या म्हटल्यात ना. आता एवढं त्यांनी सांगितल्यानंतर आपण परत परत फोन करणं, परत चौकशी करणं हे बरं वाटते का तुला. आणि त्या तिच्या बाजूने बसलेल्या असतील, मायपोटी अगदी तिच्या काळजीपोटी हे सर्व त्यांनी तुला सांगितलं असेल. त्यावर त्या संगीता म्हणते की आहो तुम्ही तर अगदी एकदम बरोबर बोलतात, पण आजारी असताना मात्र लेकीला आईची गरज तर पडतेच ना. दिनकर म्हणतो की संगे अगं तिकडे सुद्धा तिची आईच आहे ना, ती घेईन ना तिची काळजी, तू कशाला इकडे इतकं टेन्शन घेतेस. आणि हे पग संगे, सरोज मॅडम आहे ना त्या अद्वैत रावांच्या आई आहेत, परंतु मंगळागौरीच्या कार्यक्रमाच्या वेळेस बघितलंस ना त्यांनी कलाची एका आईप्रमाणे कशी काळजी घेतली ते. तेव्हा आता संगीताला तो मंगळागौरीचा क्षण आठवतो ज्यावेळेस कलाला सापाने चावलेलं असतं, त्यावेळेस सरोज मॅडमने किती काळजी घेतलेली असते. आणि हे पग संगे, त्यामुळे मला आता पूर्ण खात्री आहे की त्या आता सुद्धा काळजी घेतीलच. त्यामुळे संगे हे पग तू जरा शांत राहा आणि त्या दोघांचं नातं जरा खोलून दे. तेव्हा आता संगीताच्या जीवात जीव येतो आणि दिनकर तिला शांत करतो. त्यानंतर आता इकडे सगळेजण बाहेर असतात, आता नाश्त्याची तयारी होत असते. सरोज बाहेर येते आणि आबांना सांगते की हे बघा आबा, कला आता झोपलेली आहे, ती उठल्यानंतरच मी तिला गोळ्या औषध देते. आणि तेवढ्यात दाराशी आता उदो उदो करत देवी आईचा उदो उदो जोगवा देग माय असे बोलत आता जोगतीन दाराशी येते. सर्वजण आता जोगतिनीकडे बघत असतात. देवी आईच्या नावाने जोगवा दे आणि घरातील क्लेश बाहेर जावं आणि बाहेरची लक्ष्मी घरात येओ. देवी आईच्या नावाने जोगवा दे असे म्हणून आता ती जोगतीन आई आहे तर ती आता दारात येऊन असे हे सर्व सांगत असते. सर्वजण जोगतीन आईकडे पाहतात. आता आबा लगेच रजनीला म्हणतात की अगं देवी आईच्या नावाने जोगवा मागण्यासाठी जोगतीन आलेली आहे, तिला जोगवा दे काहीतरी. आता आबा आणि घरातील सर्वजण लगेच आता बाहेर येतात. तेव्हा आता सर्वजण बाहेर आल्यानंतर आबा सुद्धा म्हणतात की देवी आईच्या नावाने चांग भलं आणि आबा सुद्धा जोगतीन आईच्या पाया पडतात, पायाचं दर्शन घेतात. बाकी सर्वजण सुद्धा घरातील दर्शन घेतात आणि आता जोगतीन सर्वांकडे बघत असतात. सरोज आणि रजनी आपल्या हाताने जोगतीन आईला ते पीठ वगैरे जे काही आहे तर ते देतात आणि जोगतीन आईचे दर्शन घेतात. तेव्हा आता जोगतीन सगळ्यांकडे बघत असते आणि बघता बघता ती आता डायरेक्ट दरवाजाजवळ येते आणि दरवाजातून ती आता अख्खं घर बघत असते. तेव्हा आता जोगतीन आईचा चेहरा मात्र खूप काही वेगळा होतो, असा गंभीर होतो. जोगतीन आई आता डोळे झाकून घेते. सर्वजण जोगतीन आईकडे बघत असतात. तेव्हा मात्र आता सगळेजण जोगतीन आई कसला अगदी असं का बघत आहे म्हणून आता एकमेकींच्या म्हणजे कुजबूज सुरू होते. परंतु आता सर्वजण पुन्हा शांत राहतात. तेवढ्यात आता जोगतीन आई डोळे बंद करते आणि आता काहीतरी तिला असा दृष्टांत जाणवलेला असतो. तर आबा हे माय असं म्हणतात. तर जोगतीन आई जोरात ओरडते आणि हात वर करून म्हणते की थांब. जोगतीन आई सावट आहे, सावट आहे असे म्हणून आता बडबड करत असते आणि आता पूर्ण घराकडे बघत म्हणते की हे जर सावट दूर नाही झालं तर गिळून टाकेल. समजा उभा केलेला जो डोलारा आहे तर तो गिळून टाकेल. आणि तेवढ्यात आता कुणाला काहीच कळत नसतं की नक्की जोगतीन आई काय म्हणत आहे. आता सरोज हात जोडते आणि म्हणते की माई, आम्ही सगळेजण खूप आनंदात आहोत. तेव्हा आता लगेच जोगतीन म्हणते कसल्या आनंदात आणि कसला आनंद. अगं तुझ्या मनाला विचार, तू खरंच आनंदी आहेस का? आहे का तू आनंदी? आहे का संसार सुख? आणि रजनी आता सरोजकडे बघत असते. तर जोगतीन आई रजनीला सुद्धा विचारते की काय ग, तू सुद्धा आहेस का तू सुखी? आणि हे बघ आता जरी या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य पैसा हे काही राहील सांगता येत नाही. आता जे काही आहे ते तर तुमच्याकडे फक्त भ्रम आहे, भ्रम. आता जोगतीन आईचं हे बोलणं ऐकून आबांना तर आणखीन टेन्शन येते आणि रजनी हे सगळेजण आता टेन्शनमध्ये येतात. परंतु रोहिणी आता खुशून बघत असते. अनामिका आणि नयना सुद्धा आता हे सर्व पाहत असतात. तेव्हा आता आबा हात जोडतात आणि जोगतीन आईला विचारतात की माय तू असं का बोलतेस. तेव्हा आता जोगतीन म्हणते की हे बघा घडा भरलेला आहे म्हणून फक्त निवांत बसायचं नसतं, या घड्याला चीर जाणार नाही लक्ष द्यायचं असतं, कारण वेळ ही सांगून येत नसते. तेव्हा आबा हात जोडून म्हणतात की माय तूच दिशा दाखव. तेव्हा जोगतीन म्हणते की हो मीच दिशा दाखवेल, पण आहे का तुमच्यामध्ये हिंमत त्या दिशेने जाण्याची.
आणि हे बघा हा मार्ग सोपा नाही, या मार्गामध्ये खूप असे अडथळे आहेत। तेव्हा आता नैना आणि अनामिका सुद्धा अगदी टेन्शन मध्ये येतात, त्या सुद्धा आता अगदी बघत असतात। रजनी आणि सरोज यांना दोघींना तर खूप टेन्शन येते। युक्ती नाही पुढे आबांना सांगत असते की काही गोष्टी अशा आहेत ते कायमच्या हातातून सुद्धा जातील आणि लक्षात ठेवायचं की भूतकाळात भयंकर अशा गोष्टी घडलेल्या आहेत, त्यामुळे हे बघा चुका सुधारा आणि जे काही असेल त्याचा निचरा लवकरच व्हायला हवा। आणि आता पुन्हा घराकडे बघत म्हणते की ह्या समजाची सुरुवात झालेली आहे। तर आबा आता डोळ्यामध्ये पाणी आणत जुक्तीन आई समोर हात जोडतात आणि म्हणतात की माई मला फक्त मार्ग दाखव, मी सर्व काही करतो। तर जुक्तीन म्हणते की ह्या घरामध्ये भयंकर असं सावट जरी असलं तरी सुद्धा आजपर्यंत सगळं टिकून आहे, कारण या घरावर लक्ष्मीची पावलं उमटलेली आहे म्हणून। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुझ्या घरात आलेल्या लक्ष्मीला जपायचं, तिची काळजी घ्यायची। लक्ष्मी ही लवकर रुसते, तिला रुसून देऊ नकोस। आबा म्हणतात की हो हो माई सांगा, मी जे काही आहे ते लगेच करतो। आता सरळ सुद्धा हात जोडते आणि म्हणते की हो माय आम्ही सगळं काही करू। तर लगेच आता जुक्तीन म्हणते की हो सांगते, सगळ्या तुम्हाला सांगते, परंतु जे काही आता इथे उभे आहे त्या सगळ्यांना आतमध्ये पाठव। तेव्हा आता आबा सगळ्यांना आतमध्ये जायला सांगतात। तेव्हा आता सरोज आणि रजनी लगेच आता जुक्तीनाईच्या पाया पडतात। तर जुक्तीन आता जे कुंकू आहे तर ते कागदाच्या पुडीमध्ये बांधलेले तर ते रजनीच्या हातात देते आणि म्हणते की हे बघा हे कुंकू सगळ्यांच्या कपाळी लावा आणि आपल्या टोपलीतील 2 फुलं आहे तर ती फुलं हातात देते आणि ही देवघरात ठेवायला सांगते। रजनी आणि सरोज दोघी नमस्कार करतात आणि आत निघून जातात। तेव्हा आता घरातील सर्वजण आतमध्ये गेल्यानंतर तेव्हा आता आतमध्ये आल्यानंतर अनामिका म्हणते की बापरे हे सर्व काय होतं, मला तर खरंच खूप भीतीच वाटली होती। तेव्हा आता सरोज आणि रजनी त्या दोघी अनामिकाकडे पाहायला सुरुवात करतात। तर अनामिका म्हणते की नक्की ते काय बोलत होत्या, त्यामुळे मला भीती वाटले आणि नंतर प्रश्न सुद्धा पडला की त्या असं का बोलत असतील। तेव्हा आता बाहेर आबा आता जुक्तींसमोर हात जोडतात आणि म्हणतात की सांग माई, जे काही तू सांगशील ते मी करेल। तेव्हा आता लगेच जुक्ती म्हणत असते की जे मी तुला सांगेल ते तुला करावं लागेल, भूतकाळातील चुकांची शिक्षा तू दुसऱ्याला मिळून देऊ नकोस, पुढची पिढी ही करपू नये त्यासाठी नामस्मरण कर, देवी आईला स्मरण जा आणि या घरावरील लक्ष्मीची जी पावलं आहे अगदी सरळच राहून दे आणि या पावलांची जी काही दिशा आहे ती कधीही उलटी होऊन देऊ नकोस, म्हणजे या घरातील लक्ष्मी कधीही रुसू नये, ती उलट्या पावलांनी घरातून परत बाहेर जाऊ नये याची काळजी घे, सगळं काही सांभाळ, भक्ती कर, देवीच तुला मार्ग दाखवेल आणि घरातील लक्ष्मीची काळजी घे। तर आबा म्हणतात की हो हो। तेव्हा जुक्तीनाई पुढे म्हणते की काही असं अघटित घडून देऊ नकोस। आबा आता नाही नाही करतात। तर आता जुक्तीन म्हणते की या घरातील जी लक्ष्मी आहे जोपर्यंत ठामपणे ती उभी आहे तोपर्यंत मात्र तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख हे टिकून आहे। आता टोपलीतील जो एक नारळ आहे तो नारळ आबांच्या हातात देते आणि हा नारळ आता जमिनीमध्ये पुरायचा आणि त्यातील आता टोपलीतील एक काळा धागा घेते आणि तो धागा सुद्धा आता आबांच्या हातात देऊन म्हणते की हा नारळ आहे तर तो अमावस्येला हा जमिनीमध्ये पुरवायचा आणि हा जो दोरा आहे तर तो नात्याच्या भक्कम अगदी पाठिंब्या करता आहे। आणि आता जुक्तीनाई जो भंडारा आहे तर तो आबांच्या कपाळी लावते आणि देवी आईचा उदो उदो असं परत म्हणते। आबा पुन्हा तिच्या पाया पडतात तर जुक्तीनाई त्यांना आशीर्वाद देते आणि तेवढ्यात जुक्तीन आई जायला निघलेली असते, परंतु अद्वैतची गाडी समोरून येते आणि अगदी आता अद्वैत जोरात ब्रेक दाबतो, जुक्तीन आईचा हात त्याच्या गाडीवर पडतो। जुक्तीनाई बघत असते, अद्वैत लगेच आता गाडीतून खाली उतरतो। जुक्तीन आईचे डोळे खूप मोठे झालेले असतात, ती मोठे डोळे करून आता अद्वैतकडे बघत असते। अद्वैत घाईने गाडीच्या खाली उतरतो आणि म्हणतो की सॉरी, काही झाले नाही ना तुम्हाला, तुम्ही ठीक तर आहात ना। आबा आता हे सर्व लांबूनच बघत असतात। तेव्हा आता जुक्तीनाई अद्वैतला म्हणते की हे बघ पोरा, तुझ्या संसारात समृद्धी आहे परंतु तुझ्या संसाराला सावट आलेला आहे, तुझ्या लक्ष्मीला तुझ्या जोडीदारणीला तुला सांभाळायचं आहे, वेळ जिकरीची आहे आणि गोष्ट ही छोटी आहे म्हणून सोडून देऊ नकोस आणि मोठी आहे म्हणून बिथरून जाऊ नकोस। संसार हा फुलासारखा असतो, सुंदर आणि नाजूक, त्यामुळे तो संसार जीवाच्या पलीकडे जाऊन सांभाळायला हवा आणि संसार हा बहरलेला राहिला पाहिजे, तो सुकून देऊ नकोस, तो संसार सुकून देऊ नकोस असे बोलून आता जुक्तीनाई तेथून जात असते। अद्वैतला काही कळत नसतं की जुक्तीन असं का बोलते। आबांना मात्र समोर आता बघून खूप टेन्शन येते, आबा खूप घाबरलेले असतात आणि जुक्तीनाई आता अगदी हे सर्व सांगत जात असते। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की स्वतःला की ह्या असं का बोलल्या असतील माझ्या संसारावर, आणि समोर आबांना बघतो। आता आबा हे आता अद्वैतकडे बघत असतात, आबांना तर खूप टेन्शन येते। अद्वैत आता सारखा आबांकडे बघत असतो, त्याला सुद्धा काही कळत नसतं। आता आबांना तर काही कळत नाही की नक्की काय करू ते। आबा देवी आईचं नामस्मरण करतात आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये
होते। आता जोगतीन आईने जे काही सांगितलेले आहे ते काही न बोलता आबा इतके संतापलेले असतात, म्हणजे त्यांना जे भूतकाळात घटना घडून गेलेल्या आहे त्याची भीती आता वाटत असते। म्हणून आता आबा हे ताडकनी रूममध्ये जातात, कुणाशी काही न बोलतात। सर्वजण आबा आबा करत असतात। आबा आता रूममध्ये येतात। अद्वैत सुद्धा त्यांच्या मागे धावतच रूममध्ये येतो, कारण आबांना आता खूप ताप वगैरे भरलेला असतो। तेव्हा मात्र आबा जो नारळ आणि धागा आहे तर तो अद्वैतच्या हातात देतात आणि आता शांत झोपलेले असतात। तेव्हा आता आबांना जी काही त्या गुरुजींनी एक आता भविष्यवाणी सांगितलेली असते की अरे झोपलेले असतात म्हणून आता झोप कशी लागते रे तुला, आता तर सुरुवात झालेली आहे आणि ह्या शापाचा परिणाम थेट तुझ्या कुटुंबावर होणार आहे। उशीर झाला म्हणून आता ते गुरुजी ओरडत असतात आणि आबा लगेच झोपेतून आता अगदी घाबरूनच मोठ्या आवाजात नाही असं म्हणून उठतात। तेव्हा आता आबांना त्या भूतकाळातील जी भविष्यवाणी आहे, जे काही त्यांना तो शाप दिलेला आहे, जो शाप त्या गुरूंनी दिलेला आहे ते सर्व आठवते आणि आबांना आता जोगतीने जे काही आज तिने म्हणजे संकेत दाखवलेला आहे, जे आता लक्ष्मीबद्दल सांगितलेले आहे ते सर्व आठवते आणि आबांना आता चैन पडत नाही। नक्की आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।